तसं असेल तर मला स्पष्ट शब्दात सांगा. मला कळत नाहीये, मला या सगळ्यांचा खूप त्रास होतोय. स्वानंदी, खरं तर मलाही कळत नाहीये की तुला सत्य सांगायचं की नाही ते. तुला कोणीच सत्य सांगायला तयार नाहीये. सगळेच तुझ्याशी खोटं बोलतायत, पण मी नाही खोटं बोलू शकत. स्वानंदी, मणी आणि वॉर्डन तुझ्यापासून खूप मोठं सत्य लपवतायत. मनीष सर. बसा बसा प्लीज बसा. स्वानंदी कुठे? हो, सुजित सरांच्या केबिन मध्ये. ओके, थँक्यू. स्वानंदी, सांभाळ स्वतःला. प्लीज रडू नकोस. तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात? हे असं सगळं माझ्याशी वागताना तुम्हाला काहीच नाही वाटलं? स्वानंदी, हे बघा, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला एकदा बोलण्याची संधी द्या. मी सगळं क्लिअर करतो. मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं स्वानंदी. परिस्थिती अशी होती की मला सत्य लपवावं लागलं. शिवाय डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की यातलं काही स्वानंदीला सांगू नका, त्यामुळे स्वानंदीला त्रास होईल. हे सत्य लपवलं तेव्हा मला किती त्रास झाला माझं मला माहिती आहे स्वानंदी. मी जर सत्य सांगितलं असतं तर माझ्या डोळ्यासमोर सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं, म्हणून लपवलं आहे. माझा अपघात तुमच्यामुळे झालाय. यात तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा काय संबंध? मणी सर, फॉल्टी मशिनरीज तुम्ही आणल्या होत्या. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून माझा अपघात झाला. माझ्या या अवस्थेला तुम्ही कारणीभूत आहात. आणि तुम्ही ही असली कारण काय देताय मला? हे बघा, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हे सत्य मला सुजित सरांनी सांगितलंय. त्यामुळे अजून माझ्याशी खोटं बोलायची काही गरज नाहीये. मणी, सॉरी.